नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या आणि श्रद्धेय व्यक्तिमत्वावर बोलणार आहोत, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ. आपल्याकडे संदर्भ म्हणून स्वामी समर्थ दत्तावतारी रहस्य या पुस्तकातले काही विचार आहेत आणि यात सुरुवातीलाच एक मोठं गूढ आहे. स्वामी महाराजांचं नेमकं मूळ काय, त्यांचं जन्मस्थान कोणतं हे माहीत नाही. ही गोष्टच खूप रंजक आहे, नाही का? अगदी बरोबर. म्हणजे त्यांच्या प्रकटण्याबद्दल निश्चित असं काही सांगता येत नाही, पण हे पुस्तक काय म्हणतं की त्यांच्या जन्मस्थानाच्या तपशिलापेक्षा त्यांचं अस्तित्व आणि कार्य जास्त महत्वाचं आहे. हजारो भक्तांसाठी ते प्रत्यक्ष दत्तात्रेयांचे चौथे अवतार आहेत. आणि हा विश्वास म्हणजे बघा, केवळ श्रद्धेवर नाही तर अनेकांच्या प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित आहे. अच्छा, म्हणजे इथे इतिहासाच्या पुराव्यांपेक्षा अनुभवाला जास्त प्राधान्य दिलं जाते. मग हे पुस्तक त्यांच्या दत्तावतारी असण्याबद्दल आणखी काय सांगतं? म्हणजे फक्त मूळ अज्ञात आहे म्हणून त्यांना अवतार मानलं गेलं, की अजून काही कारणं आहेत? नाही, तसं नाही. म्हणजे केवळ मूळ अज्ञात आहे म्हणून नाही. हे पुस्तक अनेक घटनांकडे लक्ष वेधतं. स्वामींचं बोलणं कसं होतं, त्यांचं त्रिकालज्ञ असणं, भक्तांच्या अडचणी ते क्षणात कशा दूर करायचे, किंवा अगदी साध्या भाषेत दिलेले त्यांचे गहन आध्यात्मिक उपदेश, या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांना सामान्य माणसाच्या पलीकडच्या ठरवतात आणि दत्तात्रेयांशी जोडतात, असं यात मांडलंय. म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वात आणि त्यांच्या कार्यातच त्यांच्या दिव्यत्वाची साक्ष आहे, असं हे पुस्तक म्हणतं. मग त्यांच्या या प्रकटण्यामागे काय उद्देश सांगितला जातो? कशासाठी आले ते? बरं, पुस्तकाप्रमाणे त्यांचा अवतार हा मुख्यत्वे करून मानवी दुःख दूर करण्यासाठी होता आणि धर्माची जेव्हा ग्लानी होते तेव्हा लोकांना योग्य दिशा दाखवण्यासाठी होता. अगदी सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत आणि कृतीतून त्यांनी मोठं तत्वज्ञान सांगितलं. त्यांची जी मुख्य शिकवण होती, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे फक्त एक वाक्य नव्हतं. अनेकांसाठी तो प्रत्यक्ष अनुभव होता, असे हे पुस्तक सांगतं. लोकांना कर्ममार्गावर चालायला सांगितलं, चांगलं वागायला आणि निर्भय जगायला शिकवलं. हो, हे खरंच महत्वाचं आहे. म्हणजे केवळ चमत्कार किंवा गूढतेवर भर नाही, तर एक ठोस मार्गदर्शन आणि आधार देण्याचं काम त्यांच्या अवतारात दिसतं. पण मग पुन्हा तोच प्रश्न येतो, जन्मस्थानाचं रहस्य, त्यावर काही प्रकाश टाकतं का हे पुस्तक? खरं तर हे पुस्तक त्या रहस्यावर जास्त भर देत नाही. उलट असं सुचवतं की या भौतिक तपशिलात अडकू नका. त्यांचं कार्य आणि त्यांची शिकवण यावर लक्ष केंद्रित करा. मूळ कुठलंही असो, त्यांचं अस्तित्व, त्यांचं सामर्थ्य आणि त्यांनी दिलेला आधार हाच खरा महत्वाचा भाग आहे. म्हणजे जणू काही त्यांचं मूळ अज्ञात असणं हेच त्यांचं सर्वव्यापी आणि कालातीत असण्याचं प्रतीक आहे, असं एक मत यात दिसतं. अच्छा, समजलं. म्हणजे भौतिक उत्पत्तीपेक्षा त्यांचं जे आध्यात्मिक अस्तित्व आहे ते जास्त महत्वाचं आहे. अगदी तसंच. इतिहासाच्या नोंदींपेक्षा भक्तांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या अनुभवांना आणि श्रद्धेला हे पुस्तक जास्त महत्त्व देतं. स्वामींचं चरित्र हे केवळ घटनांची यादी नाही, तर ती एका जिवंत श्रद्धेची आणि अनुभवांची कहाणी आहे असं वाटतं. तर या आपल्या चर्चेतून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? की श्री स्वामी समर्थांचं मूळ